चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे स्वराज 11 टोहले। योगेश 11 आमने ए आणि स्वराज 11 टोहले आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल। चेक दोन्ही कॅप्टन आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर कृपया टॉस करण्यासाठी आपण यायचं। संजय स्पोर्ट सावध आणि योगेश 11 आमने ए नेहमीच ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन या विभागामध्ये या बेल्ट मध्ये या संघांना आपण खेळताना पाहतो। आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर कृपया आता टॉस साठी या। संजय स्पोर्ट सावध आणि योगेश 11 आमने सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे। नितेश आणि त्याच्या सोबतीला आतिश घोडविंदे 41 धावांचं आव्हान पार करायचं आहे। श्रावण स्पोर्ट भोकरे आणि त्यांच्या विरोधात टोहले दोन्ही आजूबाजूची दोन्ही गावं आहेत। अनेक वर्षांपासून एकमेकांच्या सोबत आणि एकमेकांच्या विरोधात हे संघ खेळले असावे। त्यामुळे एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन चांगल्या प्रकारे या दोन्ही संघांना दोन्ही खेळाडूंना माहिती असेल। सामना सुरू होतो 41 पाठलाग। पहिला बॉल फुल टॉस फक्त दिशा दाखवली आहे। बॅटची बाहेरील कडा घेत असताना बॉल येतो शॉर्ट थर्डमॅनला। डॉट बॉल न सुरुवात केली गोलंदाजी मार्कवर प्रथमेशनं बॅटिंग करत असताना खूप चांगला खेळ पाहायला मिळाला। निलेश असेल त्यानंतर अक्षयच्या माध्यमातून चांगल्या धावा तुम्हाला बघायला मिळाल्या आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली टोटल सेट करण्यात आली श्रावण स्पोर्ट भोकरीच्या माध्यमातून। यावेळेला पुन्हा ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय। एक जाव आतिश ऑन स्ट्राइक नाउ। नितेश ऑफ द मार्क विथ सिंगलच्या साहाय्यानं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय। थोडस आपण विचार केला वातावरणामध्ये थोडस हेझी क्लायमेट धुसर वातावरण बघायला मिळालेलं आहे। थंडीच्या दिवसांमध्ये खरं म्हणजे असं चित्र तुम्हाला बघायला मिळेलच आणि अगदी नैसर्गिक सानिध्यामध्ये हे क्रीडांगण आहे। चारही बाजूने गर्द हिरवीगार झाडी आहे त्यामुळे थंड गारवा जाणवतोय। गोडविंदे ऑल स्ट्राइक बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता। पॉइंटला क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण डॉट बॉल। आतिश वरती भरपूर मोठी जबाबदारी असणार आहे। कॅप्टननं सांगितलं की डोहळे संघ नेहमीच ह्या क्रीडांगणावरती अशा मॅचेस गमावलेल्या आहेत की ज्या आम्ही सहजगत्या जिंकत होतो। म्हणजे तो अनलकी त्यांच्यासाठी मैदान आतापर्यंत ठरलेला आहे। परंतु आता लक फॅक्टर असणं गरजेचं असतंच परंतु तुमची मेहनत देखील तितकीच महत्वाची असते। ओ जबरदस्त फटका कवसला फिल्डर उपस्थित आहेत आणि जो ड्राइव्ह रसला होता जाळं विणलं होता आतिश घोडविंदीला बाद करण्याचं त्या जाळ्यामध्ये अडकवलंय। मोठी विकेट प्राप्त करतोय प्रथमेश। पहिला धक्का बोलताना गोली कर। थँक्यू डीजे। नवीन बॅटर साहिल मैदानामध्ये एंटर होतोय। आतिश गोडविंदे शून्यावर आउट। मोठी विकेट प्राप्त केली प्रथमेशनं। प्राइज विकेट नक्कीच या ठिकाणी प्रथमेशच्या माध्यमातून क्लेम करण्यात आले आणि आता दबाव वाढलेला असेल तो टीम
स्वराज 11 ढोलेवरती 41चं टार्गेट आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 40च्या वर धावा कुठेतरी सायकोलॉजिकली प्रेशराईज करत असतात, मानसिक दृष्ट्या तुमच्यावरती दडपण टाकत असतात आणि सध्याच्या घडीला तो दडपण आणि पहिल्याच ओव्हरमध्ये प्रथमेशनं काय गोलंदाजी केलेली आहे, लाजवाब. पॉवर प्ले मध्ये अंडर प्रेशर आता टीम तुम्हाला बघायला मिळते. एकच धाव स्कोर कार्ड वरती. मिड विकेट आणि आता डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट करण्यात आलाय नवीन बॅटर साहिल साठी. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, सुपर लाईन अँड लेंथ, आणखी एक निर्धाव चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम प्रथमेश. पूर्णपणे बांधून ठेवलं या ठिकाणी स्वराज 11 ढोलेच्या फलंदाजांना. क्लास पाहायला मिळालाय. व्हेरिएशन बरोबर तुम्ही ज्या प्रकारे फिल्डिंग सेट करता त्या प्रकारे तुम्ही गोलंदाजी करणंही गरजेचे आहे. डीप मध्ये कव्हर सेट करण्यात आला, थोडासा वाईड लेन बॉल हाताळला आणि त्याच्यावर अतिशय विकेट मिळाली. स्विंग अँड मिस. अनदर गुड बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एंड ऑफ दी पॉवर प्ले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फक्त एक धाव आणि महत्वाची विकेट आतिशला प्रथमेशनं बाद केलाय. दबाव आता वाढत चाललेला आहे कारण उर्वरित आता 12 बॉल शिल्लक, 40 धावांची आवश्यकता. आई गावदेवी स्पोर्ट वडवलीची मेहनत तुम्हाला खरं म्हणजे या स्पर्धेमध्ये भरपूर बघायला मिळाली. आणि तसंही मित्रांनो, एखादा कार्यक्रम, एखादी स्पर्धा आयोजित करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी तुम्हाला एकत्रित होणं गरजेचं असतं. चला, संजय स्पोर्ट सावध आणि योगेश 11 आमने ए. पवन वारगडे यांची देखील आज हजेरी लागलेली आहे. काल दिवसभर पवन वारगडे जरूर नव्हते आणि त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन बसा, त्यांचा सन्मान देखील केला जाणार आहे. ओ ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, सुपर शॉट स्क्वेअर लेगला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार आणि हा पहिला चौकार. याच फटक्यांची गरज आहे आणि तो फटका अखेर या ठिकाणी बॅटरच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. अफलातून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना बॅटर नितेशच्या बॅटमधून चौकार. हा ट्रॅकर लाऊडली अपील करण्यात आली आहे. चला, सामना सुरू करायचा आहे. सर डॉट बॉल आहे का, वाईड आहे. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे. एक्साच्या मदतीने आता स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 6 धावा तुम्हाला बघायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी करत असताना देवेशच्या पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळाला. योगेश 11 आमने ए संघ आता दाखल झाले. आपलं स्वागत धर्मवीर चषक 2025 मध्ये. सोडून दिला बॉल, पुन्हा स्क्वेअर चेंडू आहे.
फर्स्ट ओव्हर मध्ये चांगली मेहनत प्रथमेशची पाहायला मिळाली, परंतु आता या षटकामध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे ती फलंदाजांना. लागोपाठ 2 अवांतर धावा त्या ठिकाणी खर्च करण्यात आल्या. यावेळेला स्लॉक हिट करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, मागे फाईन लेगला बॉल, वेगानं फरार, सीमा पार चौकार. याच फटक्यांची गरज आहे. लकी रन्स फॉर द टीम. स्वराज 11 डोले. नितेशला जबाबदारी घ्यायची आणि तो खेळ त्यानं सुरू केला. पुन्हा एकसा बाउन्स मिळाला टप्पा पडल्यानंतर आणि आता पंचांचा नो बॉलचा इशारा. सेकंड बाउन्स ऑफ दिस ओव्हर. दुसरा बाउन्सर होता आणि पहिल्या बाउन्सरला वॉर्न केलं होतं. जरूर सूचना दिल्या होत्या की यापुढे अशी गोलंदाजी राहिली तर दंडित केलं जाईल आणि त्याचा भूदंड आता भोगावा लागेल. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे 12 या आकड्यावरती. 41 टार्गेट आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि सध्या 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ह्या पुढचा बॉल असेल फ्री हिट. मुक्तपणे फटका खेळण्याची सुवर्ण आता संधी असेल या ठिकाणी. फ्री माइंडेड फटका तुम्हाला बघायला मिळेल का? देवेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचलाय बॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं फंबल पाहायला मिळालं. या चुका बिलकुल मी म्हणेल ऍक्सेप्ट केल्या जाणार नाहीयेत. एकेका धावेचं महत्व भरपूर असतं. काल चित्त थरारक लढती तुम्हाला बघायला मिळाल्या होत्या. विशेषतः अंतिम टप्प्यांमध्ये ज्या मॅचेस झाल्या त्या भरपूर क्लोज पाहायला मिळाल्या. वाहुलीच्या विरुद्ध देवगाव टायगर असेल तो सामनाही जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळाला होता. या वेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर जाऊन लॉफ करायचं होतं, परंतु इथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. लेग पाईच्या स्वरूपामध्ये मिळते 1 धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 15 धावा तुम्हाला बघायला मिळतात. ओव्हर नंबर 2 दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 41 टार्गेट आहे. आता समीकरण येणारे 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. हे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. त्याच्यावरती एखादा मोठा फटका येणार का? आणि भिरकावून दिल्या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. फुल टॉस होता, त्याच्यावरती हल्ला चढवलाय षटकार. ती सुरू होती की 2 महत्वपूर्ण बॉल, त्याच्यावरती आक्रमण होणं गरजेचं आहे आणि अटॅक त्या ठिकाणी करण्यात आलाय. षटकार साहिलच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळालाय. 7 चेंडू आणि आता 20 ची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन नाव. सामना आता सुरू झालेला आहे कारण या ठिकाणी साहिलनं आगाज केला मोठ्या फटक्यानं. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुन्हा एकदा लॉफ केलाय. आणखी एक धमाका. ये भी जाएगी मैदान के बाहर 6 रन. लागोपाठचा दुसरा षटकार. सामना शेवटच्या ओव्हर मध्ये, शेवटचे 6 बॉल, 14 ची गरज.
काय बॅटिंग केली आहे. साहिल स्ट्रगल करत होता सुरुवातीचे 2 चेंडू त्याच्या माध्यमातून तुम्हाला निर्धाव बघायला मिळाले, परंतु त्यानंतर लागोपाठचे 2 सिक्सर मॅच मध्ये पलटवार. क्या मॅच रंगतीये. पहिल्या मॅच मध्ये आतिशला ज्या वेळेला शून्यावर आउट केलं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव होती, परंतु या षटकामध्ये एकूण 26 धावा कंप्लीट करण्यात आल्या. म्हणूनच सर क्रिकेटमध्ये काहीही निश्चित नसतं मित्रांनो. हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलायलाही वेळ लागत नाही, असा खेळ क्रिकेटचा आहे. पूर्णपणे या मॅच मध्ये पकड निर्माण केली होती ज्या वेळेला 12 बॉल 40 धावांची गरज होती, आणि आता आपण बघतोय की आता 6 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. साहिलनं पुन्हा एकदा सिद्ध केलं या ठिकाणी की एका सामन्यानं किंवा 1 ते 2 बॉलनं एखाद्या खेळाडूचं आकलन करणं हे चुकीचं असतं. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज साहिलच आलाय बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. नितेश स्ट्राईक एंडला त्याच्याही बॅट मधून एक चौकार तुम्हाला बघायला मिळालाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, क्लीन बॉल, स्वीप करण्याचा प्रयत्न, अराउंड द लेग त्रिफला उद्ध्वस्त केलाय आणि फायनली पहिल्याच बॉलवर विकेट. आता समीकरण बदललंय. येणारे 5 चेंडू 14 ची गरज. खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला टार्गेट करायचं होतं, परंतु त्या ठिकाणी जबरदस्त विकेट टू विकेट आणि अधिक वेगाने टाकलेला बॉल तुम्हाला साहिलचा बघायला मिळाला. दांडी उद्ध्वस्त केली त्या ठिकाणी, फर्निचर डिस्ट्रॉय करणारा बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मिळाली आहे सफलता. 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये, परंतु या ठिकाणी साहिलनं जी सुरुवात करणं अपेक्षित होती, जो विश्वास खरं म्हणजे कॅप्टननं त्याच्यावरती दाखवला होता, त्या विश्वासाला सार्थकी ठरणारी आता गोलंदाजी त्यानं सुरू केलेली आहे. 5 बॉल 14 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर लेफ्टी बॅटर प्रेम मैदानाच्या आतमध्ये स्विंग अँड मिस, आणखी एक डॉट बॉल. साहिल जाता त्या ठिकाणी त्याचा राग व्यक्त करतोय, कारण त्याचं स्ट्राईक एंड वरती येणं गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, परंतु आता शेवटच्या षटकामधील 2 चेंडू आता या ठिकाणी निर्धाव बघायला मिळालेत. समीकरण बदलले. 4 बॉल 14 ची गरज आहे. साहिल ओव्हर द विकेट, प्रेम समोर उडवला बॉल, लॉफ्टेड इट, फील्डर डाऊन दी बॉल. ओ माय गॉड, झेल त्यानं पकडला, परंतु तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. षटकार. फटका पाहायला मिळाला. झेल पकडली देखील, परंतु त्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे तो क्षेत्ररक्षक निघून गेला. थोडस आपण पाहिलं तर अँटिसिपेशन, कॉन्सन्ट्रेशन थोडस आपल्याला चुकीचं पाहायला मिळालं. कदाचित हा झेल न घेता बॉल आतमध्ये टाकला, जरी असा विकेटची गरज नाहीये, धावा वाचवणं गरजेच्या होत्या, परंतु आता समीकरण येणारे 3 बॉल 8 ची गरज. वेलकम पंकज, आपले स्वागत. 3 चेंडू 8 धावांची गरज. संजय स्पोर्ट्स सावध, आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर टॉस करण्यासाठी या.
आमने संघ या ठिकाणी दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडासा बदल चेंजेस पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि आता 8 धावांची आवश्यकता. लास्टी बॉल रिमेनिंग आहे. मोर रन टू विन. पुन्हा त्याच दिशेने एक्झिक्यूट करण्यात आला. स्क्वेअर लेगला बॉल येतोय. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. खरं म्हणजे या वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. कारण आता 2 बॉल 7 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. एकेका धावेचं महत्व खूप आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि तसंही प्रेमच्या बॅटमधून एक षटकार आला, परंतु साहिलला आता जबाबदारी घेतलेली आहे. साहिलला माहिती आहे की इथून एक षटकार कंपल्सरी 12वाच लागणार आहे. 2 चेंडू मध्ये 7 धावा करायच्या आहेत, म्हणजे किमान बाउंड्री तर मारावीत लागणार आहे शेवटच्या बॉल पर्यंत सामना घेऊन जायचा असेल तर. साहिलनं पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली, त्यानंतरचा डॉट बॉल. परंतु आता साहिल या ठिकाणी त्याच्या विरोधात षटकार आल्यानंतर थोडासा अडचणीमध्ये सापडला. पहिला सामनाचा दुसऱ्या दिवसामधील चित्तथरारक तुम्हाला बघायला मिळतोय. श्रावण स्पोर्ट भोकरीच्या विरोधात स्वराज 11 ढोले. साची गरज आहे. फुल टॉस बॉल चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाहीये. साहिलनं जबाबदारी का घेतली त्याचं उत्तम उदाहरण, ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये दिलेलं आहे. षटकार त्याच्या बॅटमधून. शेवटचा एक चेंडू, एका धावेची गरज. एक चेंडू, एका धावेची गरज आहे. लास्ट 1 बॉल रिमेनिंग अँड ओनली 1 रन टू विन. व्हॉट अ मॅच. ग्रेट मॅच इन बिटवीन बोथ आर द स्ट्रॉंगेस्ट टीम. दोन्ही शेजारी शेजारी संघ श्रावण स्पोर्ट भोकरी आणि स्वराज 11 ढोले. काय सामना रंगलेला आहे. पीटीसी मध्ये सातत्याने संघ खेळत आलेले आहेत. एक बॉल एका धावेची गरज आहे. सामना आवडला असेल तर प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. स्ट्राइक एंडला साहिल गोलंदाजी देखील करतोय. आपण पाहिलं तर साहिलच्या विरोधात साहिल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हा बॉल ड्राइव्ह करण्यात आलाय आणि फटका विजयाचा विजय संपादन केलाय स्वराज 11 ढोले टीमनं. अभिनंदन 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 स्वराज 11 ढोले अँड हार्ड लक श्रावण स्पोर्ट भोकरी.